हाय फ्रेंड्स, मी वर्षा भोसले. आज मी बनवणार आहे छान अशी छोटीशी रेसिपी. खूप सोपी आणि साधी आणि खायलासुद्धा टेस्टी. त्यासाठी घेतली हिरवी मिरची, लसूण, जिरं, हळद, मीठ, कोथिंबीर आणि 2 ते 2.5 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ. मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण करून घेतले आणि बाकीचं तुम्ही डाळसुद्धा बघू शकता. मी अशी रव्यासारखी वाटून घेतली. बारीक, खूप जाडही नाही, खूप बारीकही नाही, मिडियममध्ये आहे रव्याप्रमाणे. आणि त्या कढईमध्ये तेल टाकून घेतलं, जिरं मोहरीची फोडणी दिली आणि जे की लसूण हिरवी मिरचीचं मी वाटण केलं होतं ते वाटण टाकून घेतलं. छान तेल एकदम क्रिस्पनेस येईपर्यंत छान भाजून घेतलं. लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची थोडीशी पाने टाकली. त्यासोबत ते परतवून घेतलं आणि आपण जी डाळ भिजवलेली होती 2-2.5 तास, ती अशा प्रकारे मी वाटून घेतली होती. तुम्ही बघू शकता जाडसरच आहे. आणि असंच मी हे 15 मिनटं ते 20 मिनटं पाणी एकदम कमी वापरलेले, फक्त अर्धा कप पाणी मी यात वापरलेले. छानपैकी असंच 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून छान अधूनमधून हलवत याला 15 ते 20 मिनटं छानपैकी याची अशी सुक्कं पिठलं म्हणतात त्याला, असं मी बनवलेलं आहे. तुम्ही खाऊन बघा एकदा, खूप छान होतं. याची रेसिपी खूप सोपी आहे, साधी आहे. फक्त मेहनत आहे की याला जसं आपण ज्या पद्धतीनं पुरण फिरवतो पुरण तयार होईपर्यंत, तसं हे पिठलं तयार होईपर्यंत आपल्याला फिरावं लागतं. शेवटला मी भरभरून कोथिंबीर टाकली आणि छानपैकी फिरवून घेतलं. तुम्ही बघू शकता माझ्या हातालासुद्धा हे चिटकत नाही, इतकं सुटसुटीत आणि इतकं क्रिस्पी झालं होतं. मस्त बघू शकता. या खायला आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.